धुळे लोकसभेत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। तुषार शेवाळे धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते। मालेगावच्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे। त्यामुळे धुळ्यामध्ये आता हा मोठा धक्का मानला जातो। तर धुळे लोकसभेत काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असताना काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी भाजपात पक्षप्रवेश केलेला आहे। या दरम्यान त्यांच्या समवेत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनीही भाजपात प्रवेश केला आहे। मालेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला आहे। चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। तर धुळे लोकसभा मतदारसंघात सध्या अटीतटीची निवडणूक लढत सुरू असताना आता काँग्रेसला मात्र या ठिकाणी मोठा धक्का बसलाय। तर मालेगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। त्यामुळे हा मोठा धक्का आता काँग्रेससाठी मानला जातोय। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आता भाजपात पक्षप्रवेश केलाय। त्यामुळे या पक्षप्रवेशामुळे आता काँग्रेसला या निवडणुकीत नेमका कितपत मोठा फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी विशाल ठाकूर आपल्यासोबत जोडलेला आहे। विशाल, धुळे लोकसभा निवडणुकीचा सध्या शेवटचा टप्पा आहे। खरं तर काल प्रचाराच्या तोफा थंडावल्यात। अटीतटीचा सामना रंगत असताना आता ऐन या मौक्याच्या क्षणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केलाय। याचा कितपत फटका बसू शकतो? करण सिंग अनुक बरोबर आहे। कारण आता ज्यावेळेस काँग्रेसच्या उमेदवार शोभा वच्छावच्या उमेदवारी जाहीर झाली होती, याच वेळेस काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असेल म्हणजे मालेगाव तालुक्यातील असतील आणि धुळे तालुक्यातील असतील बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला होता। परंतु धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांचा राजीनामा मंजूर झाला होता। या राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या होत्या। नाराजी नाट्य संपलं आणि आज जे काही नाराज कार्यकर्ते होते मालेगाव मधील तुषार शेवाळे जिल्हाध्यक्ष यांनी देखील आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे। साधारण पाहायला गेलं तर बागलाण परिसरामध्ये काँग्रेसला हा मोठा फटका बसणार आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला देखील याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। करण सिंग, नक्कीच विशाल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। तर जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेसला त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळामध्ये या सर्व नाट्यमय घडामोडींचा काँग्रेसला कितपत फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।